चला माशा नव्हते पुण्याच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। विद्यमान सामन्यामध्ये मध्ये नाळिंबी आणि त्यांच्या अगेन्स्ट आता मात्र आपण पाहणार आहोत गाव देवी आपटी दोन्ही संघाला देऊयात खूप सारा शुभेच्छा। 3 षटकांची मॅच असेल, जो संघ जिंकेल तो संघ नाळिंबी या संघासमवेत फाईट करेल आणि अनखरपाडा संघ जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच रिपोर्टिंग करा। काल देखील आपल्याला सूचना दिल्या होत्या 4 वाजता रिपोर्टिंग करा, परंतु आपण लगेचच 10 ते 15 मिनिटांमध्ये या क्रीडांगणावरती इथे स्थानापन्न व्हा, कारण की सेमी फायनल क्रमांक 1 आजच्या दिवसामध्ये खेळली जाईल। गोलंदाज तयार, ऑन द मार्क, ओ पहिला चेंडूवरती आक्रमकता दाखवल्या, कमालीचा स्ट्रोक, ओहो तिथे पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय आणि यस चेक केलं जाईल। जर कव्हर झालं असेल तर ठीक, अथवा ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय ग्राह्य धरला जाईल। चेक करतोय जर कॅमेरा कव्हर झाला असेल, कारण की अगदी स्टँडच्या खाली चेंडू होता। यस कव्हर झाला नाहीये ऑनफिल्ड अंपायर्स, यस हा षटकार असेल, कारण की क्षेत्ररक्षक बाहेर देखील होते आणि आता रेतीवाला नवरा नव्हे, आता बिल्डर नवरा पाहिजे। काळ बदलत गेला, काही गाणी जुनी होती जगदीश पाटील यांची, रेतीवाला नवरा, वीट भट्टीवाला नवरा, या गोष्टी सातत्याने आपण ऐकत होतो, रिक्षावाला नवरा। परंतु आता काळ बदलत गेला, मॉडर्न जमाना आला आणि आता मात्र बिल्डर नवरा नक्की चांगला सरकारी नोकरीवाला नवरा जरूर पाहिजे प्रत्येकासाठी। ही नक्की आपण पाहतोय गोडांवाला देखील मुली देत नाही, हल्लीचा काळ बदलत गेला। हो फटका दमदार, तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते पॉइंटला, त्याच्या माध्यमातून चुकी घडल्या आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती नजर अटी, दुर्घटना घटी आणि 2 धावेच्या मधून धावसंख्या धावफलकावरती 8। ज्या क्षेत्ररक्षकाचा ज्या फलंदाजाचा ज्या वेळेस झेल सुटला त्याने इतिहास रचला। नक्कीच आपण पाहिलं तर 63 धावसंख्येवरती श्रीलंकेविरुद्ध खेळत असताना रोहित शर्माचा झेल सुटला आणि 263 धावांची इनिंग त्याने साकारली आणि इतिहास रचला। आज पाहूया काय घडेल। हो इथे मात्र चांगला तेज तरार चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातो, थोडीशी लेन खेचली होती गोलंदाज महेशनं आणि तत्पूर्वी हा डॉट बॉल मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। डॉट चेंडू बिंदी गेंद मधाच्या आतमध्ये, सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। मनीषला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती, जो संघ जिंकेल तो संघ नाळिंबी संघ अगेन्स्ट फाईट करेल। जर इथून नाळिंबी संघ जिंकला तर नाळिंबी वर्सेस नाळिंबी, जसं काल आपण पाहिलं होतं कोंडेरी अगेन्स्ट कोंडेरी। हो इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा जरूर आलाय। अनकरपाडा संघ आपण देखील रिपोर्टिंग करा, सेमी फायनल क्रमांक 1 आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अतिशय धमाकदार पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतोय, भव्य दिव्य आयोजन, पाहता क्षणी प्रेमात पडाव्या अशा ब्युटिफुल ट्रॉफीज आणि नक्कीच गोडसे गावाचा मान उंचावेल अशी मानाची अभिमानाची स्पर्धा ब्रदर्स चषक 2025। हो फटका दमदार आहे, परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत मिड ऑफला आणि तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती मिळेल। एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती। आज खऱ्या अर्थानं आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील प्रथमेश ठाकूर यांनी रंगत भरली, 10 धावा असतील, कारण की एक वाईट देखील आला। ऑफिशियल स्कोरर आमचे थोडस नक्कीच करेक्शन करतील, थोडेसे नवीन आहेत, नया आहे व जाणून घ्या, पण तो काही हरकत नाही आहे। नक्कीच कुठलाही माणूस प्रथमतः काही गोष्टी शिकत नाही आणि कुठल्याही क्षेत्रात पडल्याशिवाय आपल्याला काही गोष्टी समजत देखील नाही आहेत। कमालीचा चेंडू पाहायला मिळाला, स्विंग या नमेश डॉट बॉल, आक्रमकता दाखवली जाते। धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। प्रथमेश ठाकूर देखील आता रेस्ट घेतात, कारण की डे नाईट फॉर्मॅट मॅचेस करतात। काल देखील स्पष्ट नकार दिला होता येण्यासाठी, परंतु त्याला माहित आहे विश्वास घेण्या जावं लागेल, कारण की प्रत्येक वेळी प्रत्येक समालोचकाला सांभाळून घेण्याची क्षमता प्रत्येकामध्ये आहे आणि प्रेमापोटी मी तर म्हणेन अनिकेत ही सर्व मंडळी इथे येत असतात। त्यामध्ये आमचे रोशन संते असतील, नक्कीच प्रथमेश ठाकूर असतील, उद्या देखील आपण चांगल्या व्यक्तिमत्वाला पाहणार आहोत। आज थोडीशी मजा मस्ती केली, परंतु उद्या वेगळ्या अंदाजाने मजा मस्ती असेल, कारण की सायलेंट मोड ज्यांचा असतो आणि नेहमीच थोडंच बोलतात पण अचूक बोलतात असं आमचे व्यक्तिमत्व भागेश मात्रे। तुम्ही रील्स देखील नुकतीच आपण त्यांची चर्चेत आपण पाहिली आणि नक्कीच बैलगाड्या शर्यतींवरती देखील त्यांचा अथक प्रयत्न, त्यांचा बैल अजूनही एकही शर्यत हरला नाहीये
हा देखील विश्वविक्रम आणि या कला क्षेत्रामध्ये परी बीट्स लोकगीते आणि कोळी गीतांचा नजराला नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहत असतो। सध्या लगीन सराई सुरू आहे, हल्दीचा सेशन आहे, कॉमेंट्री करत नाही परंतु तरी सुद्धा ते देखील या स्पर्धेला आवर्जून असतील। अंतिम दिवसामध्ये अजूनही काही वेगळं जर बाबूशा फ्रे असतील किंवा आमचे दशरथदादा असतील किंवा रेश्मा मयेकर मॅडम असतील तर आपण आणू, जर आपल्याकडे तितका ठेवा असेल, कोटेशन असेल तर आपण त्यांना देखील आणू, कारण की जेव्हा जेव्हा मोठे स्टार समालोचक असतील, चांगले पंच असतील, चांगले संघ असतील तर स्पर्धेचं नाव देखील होतं आणि ही संकल्पना पाहिजे ना पैशासाठी ना नावासाठी, ही स्पर्धा फक्त आपल्या गावासाठी असं हे स्लोगन मनाशी धारून इथे मात्र नक्कीच अनिकेत धुमाळ आणि यश गायकर आणि त्यांच्या इतर सहकारी यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय। हो, दमदार फटका पाहायला मिळतोय, शॉटम पूल केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक, विकेटची प्राप्ती, धक्का क्रमांक 1 मधाच्या आतमध्ये फलंदाज इथून मात्र बाद होईल, अर्थातच राकेश बॅक टू द पवेलियन। यस डीजे हे गाणं वाटतं प्रथमेश ठाकूर साठी असावं, काही राया वाटलं तुम्ही या आणि आले ते आणि करून दाखवलं देखील, परंतु नक्कीच आगरी बिग बॉस आपण पाहतोय युट्यूब वरती आपण पाहिला आणि त्याचं सेकंड सीझन देखील लवकरच लॉन्च करतील, ते सध्या रेस्ट घेतात, परंतु चांगलीच संकल्पना पाहतोय। हो, हॉरिझॉन्टल स्ट्रोक पाहायला मिळतो, नटराज मुद्रेमध्ये आले आणि चेंडूला फेकून दिला, बॅकवर्ड पेरलाय, बॉडी लाईनच्या बाहेर, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव, इट्स अ मॅक्सिमम बिग हिट षटकार। हो, एक ने छोडा दुसरे ने पकडा, यष्टीरक्षकाने सोडला आणि शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने इथे मात्र कमालीचा झेल टिपला, धक्का क्रमांक 2 टीम नाळिंबीला, मधाच्या आतमध्ये फलंदाज अतिश होतोय बाद, बॅक टू द पवेलियन। डीजे सतीश यांचं देखील कौतुक करेन, कारण की चांगली साऊंड क्वालिटी त्यांनी देखील केली, प्रथमेशने देखील उल्लेख केला, कारण की कुठल्याही स्पर्धेला जर नक्की जर समालोचकाला मजा येते त्यावेळेस मात्र आवाजाची क्वालिटी चांगली असते आणि खरं तर डीजे सतीश वाशिमला बिलॉंग करतात आणि नक्की ज्या परिसरामध्ये अशा या स्पर्धेमध्ये चांगला त्यांनी देखील आवाज साऊंड सिस्टम दिली, त्यांचं देखील आम्ही कौतुक करेन। क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आपण नेहमीच पाहत असतो, ऐकत असतो, नक्कीच चांगली साऊंड सिस्टीम। धावसंख्या धावफलकावरती 16 रन्स ऑन दी बोर्ड, 16 या धावसंख्येवरती कॉन्स्टंट आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी, नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये पियुष ऑन द मार्क। ओ, इथे मात्र मिस टायमिंग आहे, ओ झेल ड्रॉप मागील चेंडूवरती कमालीचा झेल टिपला होता, बॅट्समन गोड आमच्यापर्यंत नाव पोहोचवा प्लीज, पियुष बॅट्समन आहे आणि परा गोलंदाजी ट्रॅक वरती। धावसंख्या धावफलकावरती 17। ओ
फटका दमदार आहे, क्या बात आहे. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. भीमटोला वज्रटोला धमाकेदार षटकार. समशेया समालोचक मित्र समीरजी ठाकरे थेट नक्कीच पायगाववरून या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या सोबतीनं आपल्या व्हॉइस ऑफ डिडवाला आपल्या विभागातील दमदार समालोचक मनोजजी कारवे आणि योगी पाटील कुक्षेचे समालोचक यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया, कारण की ते देखील या मॅचचा आनंद घेतात. कारण की स्पर्धा म्हटली तर प्रत्येक समालोचक प्रत्येकाच्या लिंक वरती जाऊन नक्कीच स्पर्धा पाहत असतो. दरम्यान इथं विकेटची प्राप्ती झाली आणि त्या अनुषंगाने चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळाला. अशा या स्पर्धेच्या वतीनं ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 20-25 चा थरार आणि त्या अनुषंगाने इथे मात्र कल्याण ग्रामीण मध्ये ही दमदार स्पर्धा देखील आपण पाहतोय. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 23-23. सोमनाथला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती ऑन ड्राइव्ह केला. खाऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज आहेत आणि तत्पूर्वी मिळेल इथे मात्र एकच धाव. नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि तितकी चांगली फेकी देखील होती, ऍक्युरेट फेकी होती नॉन स्ट्राइक एंडला आणि त्या अनुषंगाने इथे मात्र फक्त एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 24-24 धावा. फुल टॉस चेंडू इथे मात्र बॅटची लिडिंग एज मिस्टा मिंगा डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक हाताचा पिसारा फुलवला होता आणि त्याच्यामध्ये चेंडूला गॅदर केला. आणखी एक विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होते बाद. बॅक टू द पवेलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच जा अथवा टाइम आउटच्या स्वरूपाने आपण बाद होऊ शकता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये हा देखील महत्वाचा नियम आहे आणि आपण पाहिलं देखील होतं ही घटना घडताना. टाइम आउटच्या स्वरूपाने बाद करावं लागलं होतं आणि 24-24 धाव आहे. कॅल्क्युलेशन गेम खेळणं गरजेचं. सातत्याने प्लेयर्स विचारत असतात डगाड मधून असा चौकोन करतात, जसे पंच करतात स्कोर किती. अरे प्रत्येक षटकानंतर स्कोरबोर्ड आपल्यापर्यंत असतो आणि कॅल्क्युलेशन गेम आपण खेळणं गरजेचं आहे. मॉडर्न क्रिकेट आपण खेळतोय योगी सर, त्या अनुषंगाने प्रत्येकाने जबाबदारी घेणं गरजेचं आहे. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी धावसंख्या इथे मात्र मिळतील 2. नजरअटी दुर्घटना घटी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि पाहावं लागेल ओहो अखेरच्या मोमेंटला फलंदाज होते बाद. सॅक्रिफाइस केले विकेट स्मिथ म्हणेन बॅटर शुभमने आणि शुभम होते बाद. बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 26-26 धावा आणि उर्वरित चेंडू शिल्लक आहेत
तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये कैलास नॉन स्ट्राईक हेनला असा बॅटर सज्जोदील स्ट्राईक हेनला असा बॅटर पियुष जर्सी नंबर 12. अहो क्या बात आहे, युवराज सिंग यांची आठवण जरूर झाली असावी. नक्कीच भारताचा एक वेगवान खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. आणि तो जर्सी नंबर, ओहो इथे मात्र धाव मधाच्या आतमध्ये सुरू आहे आणि तब्बल इथे मात्र या धावा मिळतील तीन धावा असतील. यस आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 29 धावा. अंतिम 2 चेंडूंचा गेला आता मात्र शिल्लक स्ट्राईक एंडला बॅटर कैलास असेल. कैलास आता मात्र नक्की स्ट्राईक एंडला. हो चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. एक धाव कंप्लीट. हो मोखा भी गया और चौका भी गया. हा येतोय नशिबाचा दमदार चौकार. हा दमदार चौकार आहे. दोन्ही चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 33 धावा. अंतिम चेंडू षटकातील शिल्लक आहे. अंतिम चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. ओ स्टेप आउट करून उडवलाय हवेमध्ये चेंडू आहे. बराच वेळ लावून दे बॉल क्षेत्ररक्षक. ओ क्या बात आहे, गुड जजमेंट, कमालीचा झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल. चला बॉल जमा करा. गावदेवी आपटे नाही तर 2 धावांची पेनल्टी लावली जाईल. लगेचच बॉल लगेचच द्या कारण की जुने चेंडू आम्हाला हवेत. हॅलो ओम, 2 बॉलांची पेनल्टी लागेल का? अरे द्या, मॅच संपल्यानंतर आपण घेऊन जा, परंतु आता सध्याला तरी द्या कारण की आपल्याकडे जुने चेंडू फार कमी आहेत. क्वालिफाय झाल्यावरती जाबरजन आम्हाला तुम्हाला मॅच बॉल देऊ. 33 धावा 34 बनवायच्यात.
सन्माननीय करणजी धुमाळ यांचं देखील आगमन झालं. वेलकम. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. तांशा माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटरसाठी आकर्षक बॅट त्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्या. चला आपण लगेचच इथे मात्र सज्ज व्हा. यस, जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता आणि सलामीची जोडी मध्ये आतमध्ये जनार्दन आणि त्याच्या सोबतीनं कौशलला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विशाल देखील सज्ज होते. दोन्ही संघाने देऊयात खूप सारा शुभेच्छा. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता. हो, चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला. इथे मात्र एक धाव फलकावरती अंकित केली जाईल. सुरुवात दमदार राहिली. 34 धावा जरूर बनवायच्यात. 11.00च्या सरासरीनं अजूनही धावा बनवायच्यात आणि त्या अनुषंगाने त्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर इथे कमालीचं प्रदर्शन करावं लागेल. एका बाजूला आपण पाहतोय नाळिंबी त्यांच्या अगेन्स्ट आपटी संघ. जो संघ जिंकेल तो संघ अजूनही नाळिंबी संघ आहे त्याच्याशी फाईट करेल. ओ, फटका दमदार आहे. आडव्या पाटण्या ऑन साइडला हा येतोय दमदार चौकार. आमच्या कॅमेरामॅन नाही नक्कीच आपण पाहू शकता आकाशात उडणाऱ्या पक्षाचं आय थिंक घारीचं चित्र कैद केलं. घार उरे आकाशी नजर त्याची पिल्लांपाशी नेहमीच आपण म्हणत असतो आणि नक्कीच त्या पद्धतीची ही झेप घारीशी देखील आणि घारीप्रमाणे नजर आता मात्र आमच्या पंचांची देखील आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. अचूक नजरेनं योग्य तो निर्णय आतापर्यंत त्यांनी देखील दिला. त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती अंतिम 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि इथून मात्र दमदार कामगिरी करावी लागेल. 34 धावा जरूर बनवायच्या. हो, वेगवान चेंडू अपील देखील केली होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि हा चेंडू ते डॉट. चौकार जरूर आला परंतु चौकाराचं प्रत्युत्तर लगेचच या डॉट बॉलने दिलं गेलं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 5 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. करणजी धुमाळ यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. बॅटची लिडिंग एज, लेमन कट आणि चेंडू सीमारेषा पार. थर्डमॅनला बीट करून दणदणीत खणखणीत चौकार. कमालीची फटकेबाजी राहिली आणि त्याच्यावरती हा दमदार चौकार देखील आला. आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र वेगाने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. ओ, बॅक ऑफ द चेंडूला पिच केलाय. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणखी एक धमाका. बॅक टू बॅक 2 इन अ रो सीमारेषा पार दमदार चौकार.
थँक्यू डिशे मास्टर. आणि ते मात्र गोलंदाज तयार पुनश्च अंतिम चेंडू फेकण्यासाठी. 30 चेंडू होता पुनश्च अपील झाले होते. अंतिम चेंडू होता डॉट. पहिला षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 12 मध्ये 21 धावांची आवश्यकता. यस कम ऑन डीजे. बारा चेंडू आणि आता मात्र 21 धावांची आवश्यकता. हो इथे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आतिशला पाहतोय. आतिश 6 चेंडू 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो हातातून चेंडू निसटला. फेकी ॲक्युरेट होती परंतु 2 धावा कंप्लीट. एकेका धावेसाठी आता मात्र मधाच्या आतमध्ये संघर्ष केला जातोय. राजे छत्रपती अनकरवाडा संघ आपण रिपोर्टिंग करा प्लीज. 4 वाजताचा टायमिंग आपल्याला दिला होता पण 4:30 वाजलेत. प्लीज 10 मिनिटांमध्ये आपण सज्ज राहा. ओ इथे मात्र बाटची लिडिंग घ्यायची असं वाटलं की या फलंदाज बाद असेल आणि यस फलंदाज बाद देखील असेल. आणि पहिला झटका मधाच्या आतमध्ये लागत असताना फलंदाज जनार्दन होते बाद. बॅक टू द पवेलियन. यस कम ऑन डीजे. धावा घेतल्या. हो पुनश्च इथे मात्र 3 धावा कंप्लीट. मधाच्या आतमध्ये फेकाफेकी सुरू आहे. फेका तुम्ही देखील फेका काही हरकत नाही. 12th मान देखील नाळिंबी संघाशी हसतायत. आनंद त्यांना देखील झाला होता कारण की ज्या आपण फेकाफेकी सुरू आहे परंतु एक धाव इथे मात्र नक्कीच वाचवणं गरजेचं आहे. 3 धावा आणि 3 धावांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. 18 धावा धावफलकावरती या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो क्या बात आहे. चांगला स्ट्रोक आहे परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल कारण की लगेचच चेंडू फेकला आणि आता मात्र बॅकअप लगेच दिलं जात आहे. एकच धाव मिळेल. एकेका धावेसाठी संघर्ष सुरू आहे कारण की बनवायच्या 34 बनवायच्यात. आणि आता मात्र नक्कीच जिंकण्याचं समीकरण आपण पाहू शकता. उर्वरित चेंडू 8 आणि 8 मध्ये बनवायचे आहेत. 15 धावा. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी झाली. कुठलाही संघ कुठल्याही संघावरती कधी हवी होऊ शकतो आणि ते पाहावं लागेल. तो कारनामा करावा लागेल. हो अपील आणि यस बॉल खाली लागला असं देखील सांगितलं जातं. त्या अनुषंगाने इथे मात्र हा डॉट चेंडू परंतु वेगाने इथे मात्र सवार होत असताना मधाच्या आतमध्ये गोलंदाज आतिशला आपण पाहिला
आणि आता मात्र अंतिम चेंडू नक्कीच निर्णायक असेल या मॅच मध्ये 7 मध्ये बनवायचे 15. हो चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय गॅप शॉट सिलेक्शन आहे. हो हो क्षेत्ररक्षक धडपडले पुनश्च उठले आणि इथे मात्र चेंडूला अडवण्याचा मनसुबा आखला आणि या लास्ट चेंडू वरती अंतिम बॉल वरती धावा येत आहे 2 आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्या 13. 6-13चं समीकरण कोण जिंकेल हा सामना प्रेक्षकांना देखील पाहावा लागेल. चला 12th मॅच आपण जा पाण्याची मागणी केली आणि मधाशामध्ये ड्रिंक्स ब्रेक आणि 6 मध्ये बनवायच्या 13 आणि नक्कीच एक सुमधुर संगीत आता मात्र पेश करतील आमचे DJ सतीश. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे धावा बनवायच्या 13. 6 चेंडू आणि 13 धावींची आवश्यकता असेल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पियुष वरती ही जबाबदारी असेल. विश्वासाला सार्थ ठरवून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. 6 मध्ये 13 बनवायच्यात पहिल्या षटकामध्ये 16 दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केला. अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र 6 मध्ये बनवायच्यात तब्बल 13 धावा. पहिला चेंडू वेगाने इथे मात्र हाताळला आणि आता मात्र नक्कीच हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. नक्कीच अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं होतं लेग स्टिक च्या दिशेने नक्कीच ऑफ स्टिकच्या दिशेने या ठिकाणी मात्र चांगला फटका पाहायला मिळाला होता परंतु डॉट बॉल. ओ फटका दमदार आहे इथे मात्र डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि विकेटची प्राप्ती. मॅच मध्ये इथे कमबॅक केला जातोय या विकेट्स ना फलंदाज मधाच्या आतमध्ये बाद होतोय. कौशल बॅक टू द पवेलियन.
आता मात्र जिंकण्याचं समीकरण 3 चेंडू आणि 3 मध्ये बनवायच्यात 9 धावा आणि नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावरती महेशला आपण पाहतोय. 3 मध्ये 9 बनवायच्यात. सामना अजूनही बाळन स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघ ताकदीने प्रयत्न करतात. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. फुल टॉस चेंडू आहे, त्याच्यावरती चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनुंद्रातील दर्शक आउटफील्ड फास्ट. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. इझी 2 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 5 धावेंची आवश्यकता. 13 धावा बनवायच्या. 2 स्वीकारल्या जातात. 2 मध्ये 5 बनवायच्या. हो आडव्या बाटण्या ऑन साइडला वळवला. 1 धाव कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय. फेकी अॅक्युरेट आहे. ओ पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय दोन्ही एंड वरती. इथे मात्र नक्कीच चेंडू लावण्याचा प्रयत्न झाला परंतु यस तिसऱ्या पंचाने आता मात्र नॉन स्ट्राइक एंडला रेफर केलाय. चला नक्कीच सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे तरी सुद्धा चेक केलं जाईल एकदा की बॅटर सेफ आहे की नाही. जर इथे 2 धावा आल्या तर आता मात्र 3ची आवश्यकता असेल. जर विकेट्स असेल तर चौकाराची जरी या इथे मात्र काही घडलं तर एक गोल्डन चौकार मारावाच लागेल. बॅटर सेफ आणि इथे मात्र या धावा जोडतील 2. आता मात्र 1 मध्ये बनवायच्या 3. कमालीचं प्रदर्शन, कमालीची कामगिरी, प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच. जर संघ जिंकला तर आजच्या दिवसातील अंतिम लढतीसाठी सज्ज आणि इथून जर हरला तर या मोठ्या स्पर्धेतून नक्कीच माघारी परतावा लागेल. कारण की कल्याण ग्रामीण मध्ये आता मात्र ही शेवटची सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम ग्रुप चषक आणि 1 चेंडू 3 धावेंची आवश्यकता. अनेक संघांचे देखील कॉल्स येतात की संधी मिळावी या स्पर्धेमध्ये खेळण्याची. परंतु जर एखादा संघ कमी असेल तर लगेचच आपली वर्णी लागेल. परंतु सध्याच्या घडीला इथे मात्र सामना रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. क्या बात आहे. 6 मध्ये 13 बनवायच्या होत्या. तदनंतर 3 मध्ये 9 हव्या होत्या. 2 मध्ये 5 आणि आता मात्र 1 मध्ये 3. क्या बात आहे. 1 चेंडू 3 धावेंची आवश्यकता. हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना. 1 मध्ये 3. फटका दमदार, उंची जास्त, लांबी देखील गाठल्या आणि इथे मात्र हा येतो MS धोनी स्टाईलने षटकार आणि सामना जिंकलाय गावदेवी आपली संघानं.